नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्तई गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा भाग आपला चालला आहे 24वा. ज्ञान, विज्ञान आणि नाम. सामान्य माणसाला मूलतः सगुणाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय निर्गुण रूपाने व्याप्त ब्रह्म जाणताही येत नाही. हे जाणून हरिकाकांनी भक्तांना आधी सगुणाचं वेड लावलं. विश्वव्याप्त ब्रह्माची ओळख त्यांना विविध ज्ञान माध्यमातून करून दिली. अक्षर अधिष्ठानानं अक्षरांना अधिकार प्राप्त करून देऊन अक्षरांना फलित करण्याचं सामर्थ्यही त्यांनी भक्तांना दिलेल्या मंत्रांना दिलं. त्यांचं फळही असंख्य हरिभक्तांनी अनुभवलं आहे. परमार्थासाठी परमार्थ आणि भावासाठी प्रपंच असल्यामुळे ज्ञानानेच प्रपंच आणि परमार्थ सफल होतो. सामान्य ज्ञान, व्यवहार ज्ञान, तर्कज्ञान, विज्ञान, निसर्गज्ञान, अर्थज्ञान, आत्मज्ञान, स्वरज्ञान, ब्रह्मज्ञान, भाषाज्ञान अशा कितीतरी प्रकारचं ज्ञान माणसाला आवश्यक असतं. प्रपंच आणि परमार्थतही काकांनी आपल्या अंतरीच या विविध ज्ञानशाखांचं जणू ज्ञानपीठ सुरू केलेलं होतं. त्यांच्या नजीक जाणाऱ्यांना साध्या बोलण्या वागण्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारचं ज्ञान ओट्यात टाकल्याविना रिकाम्या हातांनी कुणालाही परतू द्यायचं नाही, हे हरिकाकांचं सूत्रच होतं. जीवनात काय असावं काय नसावं यासंबंधी पुष्कळ वेळा संभ्रम पडतो. मग त्यासाठी आधी काय असावं याचं तरी माणसाला ज्ञान असायलाच हवं ना, याची काळजी काकांनी वाहिली. कौशल्य रचनेत, कार्ययोजनेत, कलानंद समाधानात, संसार भावनेत, देवभावात, भक्ती श्रद्धेत, व्यवहार चातुर्यात, संकल्प निश्चयात, विज्ञान शोधात, विद्या विनयात, आनंद त्यागात, कर्तव्य जाणीवीत, जीवन परमार्थात, मोठेपण आदरात, धन मूल्यात, वर्तणूक प्रेमात, वेळ चिंतनात, वागणं नियमात, दुःख विस्मरणात आणि नामस्मरणात, ज्ञान समंजसपणात असावं, हे हरिकाकांना अभिप्रेत असल्यामुळे त्यांच्या ज्ञानपीठाशी जे जे भक्त एकरूप झाले ते अशा आनंदातूनच आनंद लुटत गेले. काकांनी दिलेल्या ज्ञानसूत्राशी जोडले गेले. ज्ञानाला नामाची जोड देऊन नामातही रंगून गेले. पाहिला पाहिला देव मी पाहिला, श्री हरिरूपी देव मी पाहिला. आनंद व्याप्त सगुणात, आनंद रूपात, आनंद परिसरात आहे श्रीहरी. सगुण श्रीहरी साठवता नयनात, उसळती अंतरी आनंद लहरी. पाहिला पाहिला देव मी पाहिला. असा भाव हरिभक्तांच्या अंतरी उचंबळून आला तर तोही सगुण भक्तिप्रेमापोटीच. मानवी बुद्धीचं ज्ञानासारखं नाही आहे. ती एका मर्यादेपर्यंतच धावू शकते. मन मात्र ज्ञानाला प्रेरक ठरतं. मात्र मानवी मन तिन्ही अवस्थात वृत्तीच्या उत्पत्तीपर्यंत जाऊ शकतं. नामात अखंड राहिलं की मन जिथे तिथे जाईल, तिथे तिथे सद्गुरूंचं दर्शन घडतं. बुद्धीच्या पलीकडे ज्ञान आहे. ज्ञान हे अव्यक्त असून सर्वव्याप्त असल्यामुळे ज्ञानानुभूतीच श्रेष्ठ आणि अंतिम आहे. असं ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून व्यक्त होऊ पाहत आहे. त्याचंच हरिकाकांनी सदैव स्वागतच केलेलं आहे. परंतु ज्ञान जितकं व्यक्त तितकंच त्याचं व्यापकत्व मोठं असल्यामुळे ज्ञान जाणून घेणं हाच खरा भावभक्तीचाही ध्यास असायलाच हवा. तेच ध्येय हवं. श्रेयही त्याचंच दडलेलं आहे असंच काकांना वाटायचं. आपल्याकडे ज्या बौद्धिक पातळीवरचा मनुष्य असेल, त्याच्या ज्ञानाच्या ज्या कक्षा असतील, त्याची झेप ज्या दिशेने असेल, ज्या विषयात त्याला रस असेल, त्या संबंधीच काका त्या माणसाशी बोलत असत. त्याला काही प्रश्न विचारून त्याच्या अंतरंगात एकदा प्रवेश केला की मग काकांचं जणू त्याच्या अंतरी अधिराज्य असायचं. आलेल्या माणसाच्या मनातलं काढून घेण्याची कला काकांना आत्मसात झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे प्रथमच आलेल्या व्यक्तीला आधी आपल्या मनातलं नेमकं काकांना कसं कळलं या अनुभवाने नवलच वाटायचं. नंतर मात्र नवलाची जागा आदराने घेतली जायची.
काकांची हीच खासियत आहे असं ती व्यक्ती आपल्या मनाला पटवून द्यायची आणि मग साशंकता सोडून देऊन मोकळेपणाने काका सांगतील ते नाम आदराने आणि आनंदाने स्वीकारायची. याचाच अर्थ असा आहे की त्याला आलेली आणि हरिकाकांनी त्याला दिलेली अनुभूतीच त्याला हरिभक्तीत सामावून घ्यायची. एकदा डॉक्टर सोनारांच्याकडे असलेला अस्सल चांदीचा रुपया खिशात ठेवून ते हरिकाकांच्याकडे गेले. तेव्हा हरिकाका नुकतीच अंघोळ आटोपून बाहेरच्या हॉलमध्ये येत होते. डॉक्टरांना बघताच धोतर नेसता नेसताच ते म्हणाले, अरे तुझ्याकडे एखादा रुपया असेल तर कनवटीला बांधायला दे बघू. नेमका चांदीचा रुपया सोडून डॉक्टर आपल्या खिशात दुसरं रुपयाचं नाणं एखादं आहे का ते शोधायला लागले, कारण चांदीचा रुपया द्यायची त्यांची काही इच्छा नव्हती. अरे चांदीचा असला म्हणून काय झालं, कनवटीला मला चांदीचा रुपया चालेल. मी सोने चांदीचा हिशोब ठेवणारा, चांदीच्या रुपयात माझा जीव अडकला म्हणून काकांनी मला माझ्या मोहाची अचूकपणे जाणीव करून दिली असं डॉक्टर सांगतात. हरिकाका खरंच सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवता यायची नाही. आणि हे माहीत असूनही ज्यावेळी मोहमायेच्या आहारी जाऊन सत्य दडवण्याचा प्रयत्न केला की काकांनी ते उघडं केलंच असे अनुभव अनेकांना अनेकवार आलेले आहेत. आपल्या भक्तांचं भरकटणारं मन, विचलित होणारी बुद्धी, अस्थिर चित्त आणि अहंकार यावर त्याला हळूहळू का होईना परंतु निश्चित विजय मिळवता यावा म्हणून हरिकाकांनी त्यांना नाम दिलं. कारण नामाचा मानवी जीवनावर, त्यांच्या दैनंदिन कर्मावर होणारा परिणाम अनुकूलच असतो. हरिकाकांसारख्या संतांनी नाम स्वीकारण्यात, नाम देण्यात, नामात राहण्यात जे सुख अनुभवलं ते सामान्यातल्या सामान्य माणसालाही अनुभवता येतं. असा विश्वास असल्यामुळेच त्यांनी नामाला महत्त्व दिलं आहे. नामाने सुखाने, सद्वर्तनाने संसार करता येतो हे त्यांनी अनेक लोकांवर केलेल्या नामप्रयोगाने दाखवूनही दिलं आहे. वासनांचा ओढाळपणा कमी करण्यासाठीही नाम सहाय्यभूत ठरतं. हरिकाकांनी नामप्रयोगातून नाममहात्म्य अनुभवलं आणि नंतर इतरांनाही सांगितलं. रामकृष्ण परमहंसांना नाममंत्राचा अर्थ साक्षात दिसायचा. रामरक्षेत रामाचं ध्यान दिसावं तसं नामाने ध्यानरूपच मन होऊन जातं. मग एखादी कामवाली 10 घरचं काम करूनही जसं स्वतःचं घर विसरत नाही तसंच नामाने अन्य कितीही काम केलं तरी देवाचं विस्मरण होत नाही. घराची जशी मनाला ओढ असते तशीच नामाने मनाला देवाची ओढ लागणं. अवचित नाम आलियाही गती, चिंतिता चित्ती जवळी वसे. सहजपणाने नाम मुखी आलं तर त्याला परिपाठात्मक वैकुंठ मिळेल. परंतु जे जाणीवेनी नाम घेतात त्यांना कुठेही जावं लागत नाही. देव त्यांच्याजवळच राहतो. आता तुझ्या घरा कोण करील येर झारा, अशी मनाची अवस्था होऊन जाते. नाम देवरूप होऊन जातं. स्वतःचं चरित्र घडवण्यासाठी हरिकाकांना काहीही करावं लागलं नाही. ते आपोआप घडत गेलं. ईश्वराला जसं ते घडवायचं असेल तसं ते घडत असतं. आपण फक्त ते साक्षीभूतपणाने पाहत असतो. ते अनुभवत राहणं हेच काम उरतं. तसाच नामाचाही अनुभव काकांनी घेतला आहे. नामात राहून नामानिराळ राहण्यात खरी मौज आहे याचाही अनुभव काकांनी घेतला आणि भक्तांनाही दिला. कारण मी नामात आहे ह्या जाणीवेचीही एखाद वेळ अहंकार स्पर्श मनाला होऊन जातो. मग आपण नाम घेतो तेच नाम श्रेष्ठ कसं, असा दुजाभावही मनात डोकावून जातो. तोही दुजाभावच आहे. काकांना तो अमान्यच होता आणि त्यामुळे त्यांना जे भावलं, त्यांना जे पावलं ते नाम देऊन काका मोकळे होत असत. घरी आलेला तुपाचा मोठा डबाही खेड्यातल्या मंदिरात पाठवून तिथे नंदादीप तेवत ठेवत असत. तसंच नामही अंतरी नंदादीपासारखं तेवत राहावं यासाठी नामाचा प्रपंच. युगानुयुगे माणसाचा आत्मस्वरूपाचा शोध चालूच आहे. मी कोण आहे तर अहम ब्रह्मास्मी असं उत्तरही या शोधातून आपल्याला गवसलं आहे. तरीही स्वरूपाच्या अज्ञानातून अवतरणारी आपली देहबुद्धी नष्ट झाली का, हा प्रश्न आजही शिल्लक आहेच. उलट
आजच्या विज्ञान युगात आपण अधिकच भौतिकवादी बनत चाललेलो आहोत. तेव्हा अहम ब्रह्मास्मीचा आपल्याला अनुभव घ्यायचा झाला तर त्याला भक्तीसारखं अन्य साधन नाही, असंही हरिकाका म्हणत. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनं वंदनदास्यम सख्य आत्मनिवेदनम, अशी जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे तिच्यातील प्रत्येक भक्ती प्रकारात मानवी इंद्रियांना ईश्वराकडे वळवणं, मन विषयाकडून परावृत्त करणं असाच मुख्य उद्देश आहे. परंतु त्यासाठी स्वला जाणून घेतल्याशिवाय पुढे पाऊलच पडत नाही. मात्र ज्यावेळी आत्मरूप दर्शन घडतं, स्वतःची स्वतःला ओळख पडते, तेव्हा हीच भक्ती साध्य रूपाने जगाचं कल्याण करते. संत एकनाथ महाराजांनीही एकनाथी भागवतातून काय किंवा अन्य भक्तिपर रचनातून काय हेच आवर्जून स्पष्ट केलेलं आहे. न करिता नाना व्युत्पत्ती सुगमोपाये ब्रह्मप्राप्ती, अबळे तरावया निश्चिती भगवंते निजभक्ती प्रकट केली. तेहे राया भागवत जाण मुख्यत्वे भक्ती प्रधान, भावे करिता भगवत भजन अज्ञानजन उद्धारती. ईश्वर प्राप्तीच्या साधनातच नाही तर आत्मकल्याणाच्या साधनातही भक्तिमार्ग सोपा, संसारी जनांना अवलंबिण्यासारखा, बाह्य साधनांचं अवडंबर नसणाराच आहे. शिवाय सामान्यांनाही अनुसरण्यासारखा, भेदाभेद न करणारा, समाजाला उपयुक्त ठरणारा असाच आहे. नाथांनी आजन्म अनुसरलेला भक्तिमार्गच हरिकाकांनी आचरला आहे आणि सांगितला पण आहे. प्रपंचाच्या व्यावहारिक मर्यादा पाळून समाजाच्या सतत उपयोगी पडावं आणि आपण केलेली कर्म भगवंताला आनंदाने अर्पण करावीत, असा आदर्श काकांनी आपल्या आचरणाने समाजापुढे ठेवला आहे. अकर्तेपणाची कला अवगत करणं ही आनंददायी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. हे काकांनी चांगलंच जाणलं असल्यामुळे त्यांनी तसे संस्कार आपल्याकडे येणाऱ्या भक्तांवर हेतुतःच घडवले आहेत. नाव गाव माहीत असूनसुद्धा काका आपल्या एखाद्या भक्ताला एखाद्या वेळी मुद्दामच विचारत असत, कोण रे तू? भाऊसाहेब पाटील यांना एकदा असंच विचारलं असतं. त्यांनी चटकन उत्तर दिलं, अहम ब्रह्मास्मी. हरिकाका एकदम खुश झाले. त्यांनी भाऊसाहेबांना थांबवून घेतलं आणि त्यांच्याशी त्यावर खूप वेळ चर्चाही केली. नवविधा भक्तीत श्रवण भक्तीला असलेलं प्रथम स्थान आणि संगीताचं स्थान ध्यानी घेतलं म्हणजे दोहोतही अनुस्यूत असलेलं भक्तिसूत्र उमगतं. काकांना जसं संगीत गोड वाटतं, संगीताने मन मोहून जातं, तसा नामाने देखील मनाला आनंद वाटावा, विसावा मिळावा, अशी काकांची नाम देण्यात योजना असायची. त्यासाठी पूर्वापार चालत आलेली नित्य उपासना असेल तर ती सोडण्याचं कारण नाही. उलट त्या उपासनेला नामस्मरणाची जोड दिली तर ती अधिक हृदयंगम होऊ शकते. मग ती उपासना सगुणातीतली असू देत किंवा निर्गुणातीतील असू देत. निर्गुण उपासनेतून आत्मोपासना अधिक लवकर साधता येते आणि नामाचीही त्याला जोड देता येते. संतांनी संगीताकडे मोक्षप्राप्तीचं एक साधन म्हणून जसं बघितलं आहे, तसंच नामही मोक्षप्राप्तीचं साधन म्हणून मानलं गेलं. शिवाय जनांची गानदुग्धता ध्यानी घेऊन गान माध्यमातून, नाद माध्यमातून आणि नृत्य माध्यमातून अशा त्रिविध पातळ्यांवरून अवतरणाऱ्या संगीत माध्यमाचा लोकसंवादात सहाय्यभूत म्हणून उपयोग करून घेतलेलाही दिसून येतो. नाहीतर संगीताची बीजं लोकसंगीतात अगदी पुढे रूढ झालेल्या काही रागांची रागदारीची देखील बीजं लोकसंगीतातच गवसतात. त्यामुळेच लोकांनीच आणि लोकांकरताच यांना त्या रूपाने जपलेलं संगीताचा अमृत ठेवा, त्याला थोडं नटवून थटवून शास्त्रशुद्ध रूप देऊन लोकांच्या स्वाधीन केला तर लोकांना तो अधिक रुचेल, अधिक पचेल आणि अनुसरायला तो अधिक सोपा वाटेल. म्हणून संगीताचं आणि नामाचं सख्य संतांनी जोडलेलं दिसतं. संगीत क्षेत्रात महाराष्ट्रीय साधू संतांचं काही योगदान आहे का, असा इथे प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळी या प्रश्नाकडे विद्वानांची संशोधन दृष्टी आजवर फारशी वळली नसल्याचं जाणवतं. दासोपंत आणि समर्थ रामदास यांच्याशिवाय अन्य संतांच्या रचनेत रागदारीचे फारसे उल्लेख आढळतही नाहीत. म्हणून अन्य संतांना संगीत ज्ञात नव्हतं.
त्यांना संगीत प्रिय नव्हतं असं थोडंच आहे. फक्त त्यांनी विशिष्ट शास्त्रीय संगीताची परिभाषा न वापरता आपल्या रचनेला गेयता येण्यासाठी ओवी छंदांचा अवलंब करून रचना केलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीत गायनाचे, कीर्तनाशी संबंधित असलेल्या संगीताचे उल्लेख आढळतातच ना. नाथांची तर असंख्य पदं केवळ रचनेपुरती नव्हती, तर त्यातून स्रवणाऱ्या संगीतामुळे समस्त नाही पण हरिभक्तांनाही हरिनामाचा आनंद लुटता आलेला आहे. काकांच्या दृष्टीने हे आनंदसूत्र मोलाचं ठरलं आणि त्यामुळे त्यांनी संगीत वाट मोठ्या हौसेने मळली आहे आणि त्या वाटेने जेवढं अन्यांनाही जाता येईल तेवढीच त्याला अनुसरायला लावलेली आहे. त्यामुळे संगीत आणि नाम परस्परात विलीन होऊन गेलं. अनन्य भावाने हरिस्मरण करीत संसार हरिचरणी समर्पण करणं हीच खरी हरिभक्ती आहे. हे संत भक्ती वचन काकांनी आपल्या कृती उक्तीतून भक्तांना सतत दाखवून दिले. काकांना हेही पक्कं ज्ञान होतं की असं सांगणं सोपं जरी असलं ना तरी प्रत्यक्षात याची आसक्ती जाणं फार अवघड आहे. प्रापंचिकाच्या ती अणुरेणूतून अगदी अतिशय खोलवर रुजलेली असते. त्यामुळे प्रपंच करता करता तो हळूहळूच फिक्का होत जातो आणि तो फिक्का झाल्यावरही त्यातून समर्पण भावापर्यंत पोचण्यासाठी साधन उपयोगीच पडतं. कारण कृती तर फारच कमी साधकांच्याकडून घडते. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. त्यागाशिवाय भक्तीला तेज येत नाही. संसार मायेतून बाहेर येणं अवघड जरी असलं तरीही प्रयत्नांनी ते अशक्य मात्र नाही. कारण ईश्वरी नामस्मरणात मन जसजसं रंगत जातं तसतसं संसारातील लक्ष कमी कमी व्हायला लागतं. आपल्याकडे पूर्वी गृहस्थाश्रमानंतरचे वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम सांगितलेले आहेत ते याच अर्थाने सांगितले. संसारात राहूनही मनाने या दोन्हीही आश्रमातील अवस्थेत राहता येतं हे संत एकनाथ महाराज, सद्गुरू हरिकाका यांच्यासारख्या संत सत्पुरुषांनी अखेरपर्यंत संसारात राहून दाखवून दिलेलं आहे. धन सूत दारा असू दे रे पसारा, नको देऊ थारा रे आसक्तीने, असं ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतून स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी देखील विश्वाची चिंता करीत करीत संसारार्थींच्या चिंतावरील उपाय शोधून काढलेलाच आहे. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सोडता, जना माझी सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. श्री समर्थांची ही शिकवण काकांना मान्य असल्यामुळे त्यांनी आपल्या भक्तांना भक्तीचं कुठल्याही प्रकारे स्तोम न माजवता आधी भक्तिविचारांच्याकडे डोळसपणाने पाहायला शिकवलं. ज्या गोष्टींबद्दल आपल्या मनात विशेष महत्त्व आहे, मन त्या विषयात अधिक अडकून आहे, त्या त्या विषयांपासून, त्या त्या प्रापंचिक पदार्थांपासून आपल्या भक्तांना नामस्मरणाची, भजनाची, हरिमंदिरातील उत्सवाची या ना त्या प्रकाराने गोडी लावून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणलं. ममत्व असणाऱ्या पदार्थांचा त्याग करण्याची, दुसऱ्यांना त्या गरजेच्या वेळी प्रेमाने अर्पण करण्याची भावना त्यांच्या मनात प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.